द्वारका टाकळी फाटा येथे डंपर आणि दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला. शनिवार दिनांक 27 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मासूम उर्फ हसीम भिकनशहा वय वर्ष 45 राहणार फकीरवाडी जुने नाशिक असे मृताचे नाव आहे. अपघातग्रस्त डंपर क्रमांक MH12XM 8504 कन्नमवार पुलाकडून द्वारकेच्या दिशेने जात असताना टाकळी फाटा येथे दुचाकी क्रमांक MH15FY 9709 समोरून येत असताना डंपरच्या पुढील टायरमध्ये दुचाकी येऊन अपघात घडला. या दुचाकी चालक मासूम उर्फ हसीम भिकनशहा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी कारवाई करत डंपर चालक मोहम्मद इक्बाल यास अटक करून भद्रकाली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. डंपर ताब्यात घेऊन गर्दीवर नियंत्रण आणले. मृतास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता कुटुंबीय, आत्मसंबंधीय तसेच मित्र परिवाराकडून रुग्णालय आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. मासूम शाह यांच्या रूपात द्वारका भुयारी मार्गाचा पहिला बळी ठरला. भुयारी मार्गाचे काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. तसेच कामात नियुक्त असलेले वाहने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहने चालवत असल्याने अपघात घडलेल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. अपघातग्रस्त डंपर देखील भुयारी मार्गाच्या कामात नियुक्त होता. त्याच ठिकाणी माती घेण्यासाठी जात असताना अपघात घडला. भद्रकाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मासूम शाह पत्नी आणि लहान 3 मुलांसह फकीरवाडी येथे वास्तव्यास होते आणि त्यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली. कुटुंबियांचा तो एकटा आधार होता. अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे. परिसरात त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करत त्याच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.